बार्शी येथून नालंदा बुद्ध विहार बार्शी, श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे धम्म यात्रेसाठी बौद्ध उपासक उपासिका यांचे प्रस्थान। तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक यांनी निर्माण केलेल्या बौद्ध स्तूपास भेट देऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बार्शी येथून बौद्ध उपासक भगिनी लातूर येथील आयोजक विश्वास आचार्य पवन ट्रॅव्हल्सने जात आहेत। प्रथम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नालंदा बुद्ध विहार बार्शी, महाराष्ट्र आझाद कामगार संघटना चे बी.आर. देशमुख सर, प्राध्यापक विलासराव जगदाळे, भीमा मस्के, नागनाथ सोनवणे, अस्तम चंदन शिवे, अविनाश काळेगावकर, सुशीला बगाडे ताई, ॲडव्होकेट वंदना चंदन शिवे मॅडम व इतर समाज बांधव उपस्थित होते। बार्शीतून धम्म यात्रेस जाणारे आयुष्यमान भीमराव कदम सर, रेश्मा कदम, चंद्रमणी बोकेफोडे साहेब, रंजना बोकेफोडे, दिलीपराव सावळे सर, लता सावळे, संजय सरवदे सर, अश्विनी सरवदे, अबादास गायकवाड, लक्ष्मी गायकवाड, रंजना बोकेफोडे, सुमन बोकेफोडे, वत्सला ताई वाघमारे, मंदा गायकवाड, शिंदे ताई हे नागपूर, उत्तर भारत बोधगया, सारनाथ, नेपाळ, लिंबोणी, साची स्तूप या ठिकाणी जाणार असून यावेळी सर्वांना गुलाब पुष्पे देऊन आपली धम्म सहल यशस्वी हो अशा शुभेच्छा दिल्या। त्यावेळी तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना बी.आर. देशमुख सर यांनी सांगितले, प्रथम भारतरत्न विश्ववंद्य आदरणीय महामानव बाबासाहेबांना नम्रपणे अभिवादन करून माझे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतो। आपले सर्व मित्र परिवार, स्नेहीजन, बौद्ध धर्म उपासक फार मोठा उदात्त पवित्र हेतू घेऊन आज धम्म यात्रेसाठी त्यांचं प्रस्थान होत आहे। तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे आपले बंधू भगिनी त्यांचे परिवारासह जात आहेत आणि जीवनामधील एक त्यांच्या सर्वश्रेष्ठ सुवर्ण युगाचा लाभ घेणार आहेत। खरं तर मी प्रथम यांचं अभिनंदन करतो की आजच्या या प्रापंचिक जीवनामध्ये शक्यतो लोक वेळ काढत नाही एवढा मोठा दीर्घ समय, पण त्यांनी हा वेळ काढून मोठ्या आनंदाने ते निघालेले आहेत। त्यांचा दौरा हा उत्तर भारत, बिहार,
सारनाथ वगैरे ठिकाणी जाऊन परत काठमांडूला जाणार आहेत. त्यांच्या जीवनामधील सर्वोच्च आनंद त्यांना मिळो आणि त्यांची यात्रा अत्यंत शुभ तसेच सफल हो अशी मी कामना व्यक्त करतो आणि पुन्हा